Good morning, one and all. Am I audible to all? Yes, ma'am, you are audible. Okay. In last lecture, we have completed the modes of transportation, tunnel engineering, that part we have completed. Now we'll move towards the next point, that is the intelligent transportation system. तर बघा यामध्ये इंटेलिजंट यामध्ये नावच दिलेलं आहे की व्हॉट इज द इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. तर यामध्ये इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मध्ये आपल्याला शिकायचंय की हाऊ दिस ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम इज इंटेलिजंट. कशी इंटेलिजंट बनवलेली आहे ती सिस्टीम इज बिकम्स हाऊ दी सिस्टीम इज बिकम इंटेलिजंट. यामध्ये बघा कुठल्या कुठल्या प्रोसेसनी आपल्याला इंटेलिजंटली या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मुळे आपल्याला माहिती होते प्रत्येक गोष्टीची, जेणेकरून काही ट्रॅफिक असेल, रोड कुठला चूज करायचा, त्यामध्ये परत आपल्याला जर रोडचं कनेक्शन आहे 1 2 3 4 5 6 असे रोड आहेत, तर या रोड मधला कुठला रोड चूज करावा लागेल आपल्याला, दॅट इन्फॉर्मेशन. किंवा आपलं डिस्टन्स किती अंतर, आता समजा इथून आपल्याला पुणे टू मुंबई जायचंय, तर पुणे टू मुंबईमध्ये डिस्टन्स किती आहे, आपण किती मिनिटामध्ये आपण मुंबईमध्ये पोहोचू शकतो, हे जे काही डिटेल्स आहेत, तर हे सगळे डिटेल्सचे इन्फॉर्मेशन आपल्याला कशा थ्रू मिळते, तर इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम थ्रू मिळते. सो विल सी one by one what is this intelligent transportation system in different ways. तर बघा प्रेझेंटेशन याचं यामध्ये काय काय आहे, तर इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम म्हणजे काय, ओके, त्यामधले कुठले कुठले कंपोनंट आहेत आणि त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत आणि इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशनचे बेनिफिट्स काय आहेत, ती स्टडी वी हॅव टू डू हिअर इन दिस इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. तर बघा इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम इज, त्यालाच काय म्हणतात, तर ITS असं म्हणतात. काय, इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमला इन शॉर्ट काय म्हणतात, तर ITS. So ITS is an emerging transportation system which is comprised of an advanced information and telecommunication network for users, roads and the vehicles. बघा ही जी सिस्टीम आहे इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, ही कुणासाठी बनवलेली आहे, फॉर द पीपल्स, फॉर द व्हेकल्स अँड फॉर द रोड्स. म्हणजे पीपल म्हणजे पीपल असतील, त्या लोक आहेत, किंवा समजा त्यामध्ये ड्रायव्हर्स आहे एका व्हेकल मध्ये, तर त्या ड्रायव्हरला त्या रोडची पूर्ण माहिती होण्यासाठी, किंवा त्या व्हेकल मध्ये जो ड्रायव्हर आहे, तर त्यामध्ये जो काही ड्रायव्हर आहे, तर त्याला सगळी इन्फॉर्मेशन रोडवरती कुठल्या रोडवरती आता ट्रॅफिक कंजंक्शन आहे, कुठल्या रूट आपल्याला सिलेक्ट करावा लागेल फॉर द फ्रॉम ओरिजिन टू द डेस्टिनेशन पोहोचण्यासाठी, ओके, ट्रॅफिक जाम कुठं आहे, ट्रॅफिक कंजंक्शन कुठलं आहे, सिलेक्ट रूट कुठला करायचा, ही जी टोटल इन्फॉर्मेशन आहे, ही आपल्याला टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला कम्प्युटरायझ्ड सिस्टीम किंवा टेलिकम्युनिकेशन सिस्टीम किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला कुठून मिळते, तर कम्प्युटरायझ्ड सिस्टीम थ्रू. बघा ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं झालं, तर आपल्या मोबाईलमध्ये गुगल मॅप असतो, ओके, या गुगल मॅप थ्रू आपण काय करतो, तर या मॅप थ्रू आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळते की बाबा रूट कुठला आहे, कुठल्या रूटने आपल्याला जायचंय, किती वेळामध्ये आपण आपल्या ओरिजिन पासून ते डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकतो, ओके, या रूट वरती कुठल्या कुठल्या टाईपच्या बसेस जात आहेत सध्या, ओके, ट्रॅफिक कंजंक्शन आहे का, ट्रॅफिक जॅम झालेला आहे की नाही. तर हे जे सगळे पॉइंट्स आहेत, तर हे सगळे पॉइंट्स आपल्याला कशा थ्रू मिळतात, तर वायरलेस कम्युनिकेशनने. काम, तर वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी वापरतोय फॉर द कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन अबाउट द रूट, फॉर कलेक्टिंग द इन्फॉर्मेशन ऑफ द ट्रॅफिक, कलेक्शन अबाउट द कंजंक्शन ट्रॅफिक एज वेल एज द रूट अँड, ओके. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे, तर ती इन्फॉर्मेशन आपण कसं कलेक्ट करतोय, तर वायरलेस कम्युनिकेशन, कुठल्याही प्रकारचे यामध्ये या ठिकाणी कनेक्शन नाहीये, वायरलेस कम्युनिकेशन आहे. सो इट इज नोन ॲज द ITS, इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. आणि यामध्ये काय केलं जातं की इट इज अ इमर्जिंग ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम विच इज कम्प्राइज्ड ऑफ द ऍडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन. जी काही ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन आहे, कशासाठी लागते, कशासाठी आपल्याला लागणार आहे ती ऍडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन, तर फॉर द पर्पज ऑफ व्हॉट पर्पज इट इज रिक्वायर्ड, फॉर कॅल्क्युलेटिंग द रोड, कुठल्या टाईपचा आपल्याला कुठला रोड आहे, तो रोड सिलेक्ट कसा करायचा आपल्याला आहे, किती डिस्टन्स वरती आपलं ओरिजिन पासून ते डेस्टिनेशन पर्यंत डिस्टन्स किती आहे, ओके, किती मिनिटामध्ये आपण आपल्या जागेवरती पोहोचू शकतो, ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करायची असेल, तर वी हॅव टू गो फॉर द इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. आणि बेस्ट एक्झाम्पल इज आवर गुगल मॅप, जो की आपल्या मोबाईलमध्ये असतो. एनी टाइम विल कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द रूट, okay, how much time will be required from origin to the destination to reach, okay. ही इन्फॉर्मेशन आपण या इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम म्हणून काय करतो, कलेक्ट करतो, सो दॅट देअर इज अ इन्फॉर्मेशन
या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता, या पिक्चर मध्ये काय दाखवलेले आहे, 3 दाखवलेले आहेत, एक पीपल्स, एक व्हेकल्स अँड द रोड्स. म्हणजे याची जी इन्फॉर्मेशन आहे लोकांना देण्यासाठी, टोटल इन्फॉर्मेशन, व्हेकल कुठलं, टू व्हीलरने जाणार आहात, फोर व्हीलरने जाणार आहात, किंवा तुमचं मोठा याच्यापेक्षा पण मोठं व्हेकल आहे, तर या प्रत्येक व्हेकल साठी जो काही रिक्वायर्ड टाइम आहे टू रीच फ्रॉम ओरिजिन टू द डेस्टिनेशन, जी काय रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन आपल्याला काय मिळते, तर वायरलेस कम्युनिकेशन थ्रू आपल्याला कशा थ्रू मिळते, तर या इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमच्या ऍप मधून आपल्याला मिळते. सो दॅट इज नथिंग बट it is a emerging and it is a intelligent system. So it is called as a intelligent system. का तर वायरलेस कम्युनिकेशन, जे वायरलेस कम्युनिकेशन आहे आणखी त्या थ्रू आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणाहून टोटल इन्फॉर्मेशन विल गेट अबाउट द ट्रान्सपोर्टेशन सिस्टम, अबाउट द रूट्स, ओके, अबाउट द कंजंक्शन, अबाउट द accidents, about the traffic. So that is the intelligent transportation system. ITS is the integrated application of advanced technologies using electronic computers, communications, and advanced sensors. These applications provides traveler with important information while improving the safety and efficiency of the transportation system. म्हणजे बघा, ही जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला कशासाठी उपयोगात पडेल, whenever we'll get the information about the traffic congestion. आपल्याला आता माहिती झाली की या रूट वरती रूट नंबर 1 2 3 रूट आहेत समजा, तर त्यामधला रूट नंबर 1 त्याच्यावरती ट्रॅफिक जास्त आहे, कंजंक्शन पण जास्त होत आहे. ओके, तर त्या ठिकाणी त्यामध्ये ट्रॅफिक आपल्याला डिले होणार आहे, जे फ्युएल आपल्या ज्या ठिकाणी लागणार आहे ते पण आपलं काय असणार आहे, जास्त असणार आहे. तर त्या पर्पज साठी आपल्याला या ठिकाणी आपण काय करू शकतो, थ्रू दिस इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आपण सगळी इन्फॉर्मेशन काय करू शकतो, कलेक्ट करू शकतो. आणि ही इन्फॉर्मेशन आपण जेव्हा कलेक्ट करू त्यावेळेला द ड्रायव्हर्स विल बी हेल्प, काय होणार, ड्रायव्हरला काय हेल्प होणार आहे, टू कलेक्ट choose the correct way to go from the origin to the destination. तर ही हेल्प कुणाला होणार आहे, तर ड्रायव्हरला होणार आहे. सो दॅट इट विल बी, आता ड्रायव्हर काय करणार आहे, सेफ आणि इफिशियन्सी काय होणार आहे, त्या ठिकाणी सेफ्टी मिळणार आहे ड्रायव्हर, म्हणजे व्हेकल जे ट्रान्सपोर्ट होतात वन प्लेस टू द अनदर प्लेस, तर जे मुवमेंट ऑफ द पीपल्स आहेत त्यांना पण काय असणार आहे, रोडवरती सेफ्टी मिळेल. अँड फॉर दॅट पर्पज दॅट ITS इज देअर, दॅट इज द इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द रोड इन all kinds of the information we have to collect by the ITS, that is the intelligent transportation system related to the people's vehicles and the roads. या तिघांच्या मध्ये जे कम्युनिकेशन आहे हे कम्युनिकेशन कसं आहे, तर दॅट इज द इन्फॉर्मेशन, दॅट इज द कम्युनिकेशन थ्रू द टेक्नॉलॉजी. आणि काय आहे, तर इन्फॉर्मेशन विल कलेक्ट थ्रू द वायरलेस कम्युनिकेशन. सो इट इज अ इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द ट्रान्सपोर्टेशन. ओके, समजलं का सगळ्यांना, इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, व्हाय इट इज कॉल्ड ॲज अ इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. Yes, ma'am. Okay, next we'll move towards the next slide now. Background and the situation. तर या पॉइंट मध्ये बघा, बॅकग्राऊंड अँड द सिच्युएशन ऑफ दिस इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. तर टू सॉल्व द सोशल, आता यामध्ये बघा आपल्याला जेव्हा सगळी इन्फॉर्मेशन, टोटल इन्फॉर्मेशन जेव्हा आपल्याला मिळेल कशा थ्रू, तर आपली जी काही सिस्टीम, जी काही इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे त्याच्या थ्रू आपल्याला विल गेट द टोटल इन्फॉर्मेशन अबाउट द रोड. त्या रोडवरचं ट्रॅफिक कंजंक्शन असतील, ऍक्सिडेंट्स असतील, परत त्या ठिकाणचे जे रोड्सवरचे साईन्स आहेत, सिग्नल्स आहेत, त्याच्या सहाय्याने पण आपण काय करू शकतो, तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. आणि ही इन्फॉर्मेशन आपल्याला काय मदत करेल, तर इट विल बी सॉल्व द सोशल प्रॉब्लेम्स विच आर कॉज्ड बाय द रोड. म्हणजे काय बघा, एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक कंजंक्शन आहे, जास्त जाम होतं ट्रॅफिक, रिक्वायर्ड टाइम पण जास्त आहे, तर तो आपण एलिमिनेट करून जर दुसऱ्या रूटने गेलो तर ऑटोमॅटिकली इट इज वन प्रॉब्लेम अँड विच विल बी सॉल्व बाय दिस ITS ओनली. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला माहिती झालं की बाबा या ठिकाणी ट्रॅफिक जास्त आहे, तर विल गो फॉर द अनदर रोड, then that will be a solution on this okay problem. So to solve the solution, to solve the social problems caused by the roads, टू ऍक्टिव्हेट द इकॉनॉमी पण या ठिकाणी आपण करणार, कारण जर रोड आपण जर कलेक्ट करायला जर चुकलो तर त्या ठिकाणी इकॉनॉमी जी काही कॉस्ट असेल आपलं ट्रॅव्हलिंग साठीच असेल, डिस्टन्स ट्रॅव्हलिंग साठी असेल, टाइम मॅनेजमेंट, तर या गोष्टींचा त्या ठिकाणी काय होऊ शकतो, तर इफेक्ट होऊ शकतो. आणि फॉर दॅट पर्पज वी हॅव टू गो फॉर द ITS टेक्नॉलॉजी, अँड थ्रू दिस ITS टेक्नॉलॉजी विल गेट अन इन्फॉर्मेशन अँड वी कॅन अचीव द इकॉनॉमी इन द
transportation system also. To reach an advanced information telecommunication society, to coordinate the different transportation modes, to reduce the driver's run. बघा वेगवेगळे ऍप आहेत आपल्याकडे, रेल्वेचं ऍप आहे आपल्याकडे, परत तर ट्रान्सपोर्टेशन बघितलं तर बस स्टॉपचं पण आपल्याकडे ऍप असतं. तर या बस स्टॉपच्या ऍप थ्रू किंवा आपल्याला ट्रेनच्या ऍप थ्रू काय होतं, किंवा एअरपोर्टच्या ठिकाणी पण त्यांचे ऍप आहेत. ओके, तर या ऍप थ्रू काय मिळतं, विल गेट द टोटल इन्फॉर्मेशन. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. ट्रेन किती मिनिटामध्ये येणार आहे, 10 मिनिटामध्ये येते. आपलं जे स्टेशन असेल, समजा कुर्डुवारी हे तुमचं स्टेशन आहे, तर तुमच्या मोबाईलच्या ऍपमध्येच तुम्हाला माहिती होऊन जाते की बाबा आपली जी ट्रेन आहे ती जी तुम्ही ट्रेननं जाणार आहात ती ट्रेन एक 10 मिनिटात येते, 15 मिनिटात येते. तर त्यानुसार तुम्ही काय करता, तर तुम्ही त्या ठिकाणी रीच होता. म्हणजे तुम्हाला फर्स्टला काय मिळालं की माहिती मिळाली की बाबा आपली ट्रेन आहे ती एवढ्या मिनिटामध्ये या ठिकाणी येणार आहे, या टायमिंगला निघणार आहे, या टायमिंगला आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहे. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे, तर ही इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट कशा थ्रू करतो, तर इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. आणि ही जी सिस्टीम आहे ती कशी आहे, तर वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम आहे. इट विल गिव्ह अस द मोर इन्फॉर्मेशन अबाउट द रूट्स, अबाउट द टाइम मॅनेजमेंट, ओके, अबाउट द ट्रेन, कुठल्या ट्रेन आहेत, कुठली बस आहे, किती टायमिंगला आहे, किती बसेस आहे दिवसभरामध्ये, हे सगळं जे शेड्यूल आहे ते विल गेट फ्रॉम दिस. आणखी परत त्याच्यानंतर आपण रूट कुठला सिलेक्ट करायचा, अबाउट द रूट. आपण जर टू व्हीलर फोर व्हीलरने जात असेल, लॉंग डिस्टन्स वरती असेल, तर त्यावेळेला आपण आपला रूट कुठला सिलेक्ट करायचा हे आपण गुगल मॅप थ्रू काय करतो, कलेक्ट करतो. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द ITS technology. Next one is the significance of promoting ITS. The breakthrough for solving the road transport problem. जे काही रोड ट्रान्सपोर्टचे प्रॉब्लेम्स आहेत ते पण आपण या ठिकाणी बाय द सिग्निफिकन्स ऑफ दिस ITS वी कॅन सॉल्व. क्रिएशन ऑफ न्यू इंडस्ट्रीज, लीडर ऑफ अन ऍडव्हान्स्ड इन्फॉर्मेशन अँड द टेलिकम्युनिकेशन. यामध्ये टेलिकम्युनिकेशनचा, वायरलेस कम्युनिकेशनचा पार्ट या ठिकाणी येतो अबाउट द ITS. आता यामध्ये कंपोनंट कुठले कुठले आहेत, व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ ITS. ITS म्हणजे काय, इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. यामध्ये वेगळे कंपोनेंट येतात. ऑल कंपोनेंट वी हॅव टू सी हिअर. पहिला तो ऍडव्हान्स्ड इन पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. ऍडव्हान्स्ड पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, त्यालाच काय म्हणतात, APTS. ऍडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे ATMS, दॅट इज द ऍडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम. थर्ड वन इज द इन्सिडंट, that is the incident management system. Fourth one is the electronic toll collection system, and last one is the vehicle information and the collection system. तर या ठिकाणी बघा हे जे कंपोनंट आहेत, इच अँड एव्हरी कंपोनंटची हेल्प आपल्याला कुठे होते, तर आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मध्ये ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा इन्सिडेंट मॅनेजमेंट करण्यासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक टोल, आता जे टोल नाके आहेत तर त्या ठिकाणी जो इलेक्ट्रॉनिक जे आपण पैसे देतो, टोल भरतो, तर तो टोल कलेक्शनसाठी किंवा या ठिकाणी व्हेकलची टोटल इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी किंवा रूट सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी काय होतो, या ITS चा उपयोग होतो. सो विल सी वन बाय वन हाऊ they are useful into the different types of the systems. So first you can see this, that is the advanced public transportation system. आता या ठिकाणी बघा advanced public transportation system. बघा first we'll read this slide, we'll see the picture and then we'll move towards the next slide. So the advanced public transportation system are those systems and technologies that help to improve transport services using satellite navigation system, wireless communication system, and other devices, so that the passengers are able to get information on timing, for examples buses and the carpooling services. The goal of APTS is to provide more information to public to make effective decisions and to increase the traveler convenience. Okay, म्हणजे बघा आता या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता ही जी बस आहे, या बसमध्ये काय असतं, तर GPS बसवलेलं असतं. या GPS मध्ये काय असतं, या GPS हे काय आहे, एक टेक्नॉलॉजी आहे. तर या टेक्नॉलॉजी थ्रू आपल्याला काय, तर जे काही सॅटेलाइट वगैरे आहेत, तर या सॅटेलाइट थ्रू ही बस आणि GPS आणखी सॅटेलाइट याच्यामुळे काय होणार आहे, तर विल गेट अन इन्फॉर्मेशन अबाउट दॅट व्हेकल. कशी मिळणार आहे, तर GPS मुळे ही व्हेकल आता कुठे आहे, म्हणजे बस आता कुठे आहे, किती वेळामध्ये पोहोचू शकते, ही इन्फॉर्मेशन आपल्याला काय होते, थ्रू द सॅटेलाइट विल कलेक्ट फ्रॉम द
फ्रॉम द जीपीएस ऑफ दॅट बस. जी काही जीपीएस असणार आहे बसमध्ये त्याच्या थ्रू आपण विल कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट दॅट व्हेकल. ओके, फ्रॉम द सॅटेलाइट टेक्नॉलॉजी. सॅटेलाइट म्हणजे काय असणार आहे तर या ठिकाणी विच विल कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द बसेस. आणि हे कसे कम्युनिकेशन आहे, दॅट इज द इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम आहे, बट इट इज अ वायरलेस कम्युनिकेशन आहे. आणि हे वायरलेस कम्युनिकेशन मुळे आपल्याला काय होणार आहे तर पूर्ण माहिती होणार आहे अबाउट द ऑन व्हेकल्स. आणि यामध्ये व्हेकलची माहिती जेव्हा आपण कलेक्ट करू तर त्यावेळेला ऑटोमॅटिकली जे काही पॅसेंजर्स आहेत, जे काही त्या ठिकाणी पब्लिक आहेत, तर या पब्लिकना कुठली माहिती होऊ शकते तर की कुठल्या ठिकाणी टाइम, आता टाइम किती आहे, बसचं टायमिंग किती वेळामध्ये बस येऊ शकते त्या ठिकाणी, किंवा रिलेटेड टू द त्या ठिकाणी ओरिजिन डेस्टिनेशन, त्यांना कुठं पोहोचायचं आहे, कुठं जायचं आहे, तर त्याची इन्फॉर्मेशन, टोटल इन्फॉर्मेशन दे विल गेट फ्रॉम दिस GPS टेक्नॉलॉजी, फ्रॉम दिस ITS टेक्नॉलॉजी ओनली. ओके. आणि त्यामुळं त्या ठिकाणी जो काही पब्लिक असेल किंवा त्या ठिकाणी जे काही पॅसेंजर्स असतील तर त्यांना डिसिजन घेण्यासाठी काय होऊ शकतं, त्याची हेल्प होऊ शकते. सो दॅट इट इज वन ऑफ द advanced public transportation system which is based on the intelligent transportation system. ओके. तर हे काय असतात तर सॅटेलाइट नेव्हिगेशन असतात. ह्या सॅटेलाइट नेव्हिगेशन थ्रू काय होतं आपल्याला विल गेट द टोटल इन्फॉर्मेशन अबाउट द बसेस. मग यामध्ये बस असू शकते, काही वेळेला ट्रेन असू शकते, एरोप्लेन असू शकतं. तर ती इन्फॉर्मेशन विल कलेक्ट फ्रॉम दिस कलेक्ट फ्रॉम दिस ITS थ्रू द ITS टेक्नॉलॉजी. म्हणजे त्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन बसेसचं असेल, ट्रेनचं असेल, एरोप्लेनचं असेल किंवा त्या ठिकाणी वॉटर थ्रू ट्रान्सपोर्टेशन असेल, तर सगळ्याची इन्फॉर्मेशन वी कॅन कलेक्ट from the same technology only. Okay, that is the ITS technology. That is the very helpful for us. आणि जे काही पॅसेंजर्स असतील, पब्लिक असतील, त्यांना ट्रान्सपोर्ट व्हायचं असेल, मूव्ह व्हायचं असेल एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस साठी, तर त्यावेळेला दे विल टेक अ करेक्ट डिसिजन. आणि त्या ठिकाणी जो ड्रायव्हर असेल तर त्या ठिकाणी त्याला पण ऍक्युरेट काय करता येतील तर डिसिजन घेता येतील की आपण किती वेळामध्ये पोहोचतो आपल्या ओरिजिन पासून ते डेस्टिनेशन पर्यंत. ओके, कुठल्या रूट वरती ट्रॅफिक आहे, कुठल्या रूट वरती ट्रॅफिक कमी आहे. This study will get for this driver also in this advanced technology by the intelligent transportation system. Okay, we'll see the next slide that is related to the advanced traffic management system. आता बघा, advanced traffic management system म्हणजे काय बघा, एखादी रोटरी सेक्शन तुम्ही सिलेक्ट करा. रोटरी सेक्शन म्हणजे काय, असं एक सिंगल पॉईंट की त्या ठिकाणी 4-5 रोड काय होतात, कनेक्ट होतात. दॅट इज द रोटरी सेक्शन. जास्तीत जास्त असे 4 रोड तरी असतात. ओके, 4 रोडचं क्रॉसिंग असतं थोडक्यात. आणि अशा ठिकाणी हे 4 रोडचं क्रॉसिंग आहे त्या ठिकाणी काय असतं, रोटरी सेक्शन असतो. तर या रोटरी सेक्शनला आपण काय केलेलं असतं, तर रोटरी सेक्शनच्या ठिकाणी वेगवेगळे कॅमेरे असतात, सिग्नलिंग सिस्टीम असते. ओके, साईन असतातच पण सिग्नलिंग पण प्रोव्हाइड केलेले असतात, वेगवेगळे कॅमेरेज पण प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, मग हे सिग्नल लागतो म्हणजे काय, आपण त्या ठिकाणी रेड कलर, ग्रीन कलर, येलो कलर, व्हाईट, रेड, ग्रीन आणि येलो हे 3 कलर असतात त्या ठिकाणी. ग्रीन कलर काय इंडिकेट करतो, यू कॅन गो, नो प्रॉब्लेम. येलो कलर काय म्हणतो, थोडं थांबा, ओके, पोझिशन मध्ये या जाण्याच्या. आणखी रेड कलर काय म्हणतो, त्या ठिकाणी थांबा. अशा तिन्ही लाईट मध्ये काय केलं जातं, त्याचं डिव्हिजन केलं जातं. मग या रोटरी सेक्शनला जितके काही व्हेकल आलेले आहेत तर ते व्हेकल तो सिग्नल ऑन होईपर्यंत म्हणजे ग्रीन सिग्नल लागेपर्यंत काय करत नाहीत तर मूव्ह होत नाहीत. मग हे कोण ठरवतं की बाबा सिग्नल 1 मिनिटाचा आहे, अर्ध्या मिनिटाचा आहे, 15 सेकंदाचा आहे, 20 सेकंदाचा आहे, तर हे कोण ठरवतं, तर हे कोण ठरवतं तर इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ठरवते. तर या इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम मुळे काय होणार आहे तर त्या रोडवरती किती व्हेकल्स आहेत तर या सगळ्याची इन्फॉर्मेशन कॅमेरा थ्रू काय केलं जातं, कलेक्ट केली जाते. बाय whom? By the intelligent transportation system. And based on this, that traffic management काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं थ्रू द सिग्नलिंग प्रोसेसेस. ओके, द मॉनिटर द फ्लो. ह्या असे वेगवेगळे कॅमेरे बसवलेले असतात, तुम्ही बघितले असतील ऑन द रोड. अँड थ्रू दिस कॅमेरेज काय केलं जातं तर इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. कुठली, मॉनिटर केलं जातं फ्लो ऑफ द ट्रॅफिक. म्हणजे मॉनिटर द फ्लो ऑफ ट्रॅफिक, appropriate decisions in timely manner. म्हणजे काय, फ्लो ऑफ ट्रॅफिक जो आहे तर तो काय केलं जातो, कॅमेरा थ्रू कंटिन्युअसली काय केलं जातं, त्याचं मॉनिटरिंग केलं जातं. आणि ते मॉनिटरिंग केल्यामुळे त्याच्या ठिकाणी काय होणार आहे, इट विल बी हेल्पफुल फॉर द टेकिंग द डिसिजन अबाउट द सिग्नलिंग.
decision about the traffic also. Next one is the employ is expensive detectors, cameras and communication system to control the flow of traffic. या ठिकाणी हे जे कॅमेरा थ्रू जे मॉनिटरिंग चालू आहे, या मॉनिटरिंग थ्रू विल गेट एन इन्फॉर्मेशन अबाउट द ट्रॅफिक, कुठल्या टाईपचं ट्रॅफिक आहे, मग त्यामध्ये ट्रॅफिक कंजेक्शन कुठं झालं, जाम कुठं झालेलं आहे ट्रॅफिक. तर ह्याच्या साह्याने काय केलं जातं, डिफरंट सिग्नलिंग सायनिंग याच्या साह्याने काय केलं जातं, तर ट्रॅफिक मॅनेजमेंट हे सुरळीत केलं जातं ऑन द surface of the on the road surface. Next one is the optimize the signal timing on the major arterials. म्हणजे काय बघा, वेगळे रोटरी सेक्शन आहेत, जिथं जिथं सिग्नल आहेत. तर या सिग्नलला आता चार रोड आहेत समजा, एका रोडवरती खूप जास्त व्हेकल आहेत, एका रोडवरती खूप कमी व्हेकल आहेत. मग जास्त त्या ठिकाणी जे व्हेकल आहेत, तर त्या ठिकाणी जो सिग्नल टाइम आहे तो ऑटोमॅटिकली जास्त असतो. ज्या ठिकाणचे व्हेकल कमी आहेत, ऑटोमॅटिकली त्या ठिकाणचा सिग्नलिंग टाइम काय असतो, कमी असतो. तर हे कुणामुळे होतं, तर दॅट इज बिकॉज ऑफ द ITS टेक्नॉलॉजी. ITS टेक्नॉलॉजी विल कलेक्ट द information about the vehicles and based on this it will optimize the time of the signaling. जे काही सिग्नलिंग चे टाइम आहे ते मग कोण ऑप्टिमाइज करतं, तर दॅट इज द ITS टेक्नॉलॉजी विथ द हेल्प ऑफ विच, तर वॉट एव्हर द व्हेकल्स ऑन द रोड, त्याच्या थ्रू हे काय केलं जातं, सिग्नलिंगचं ऑप्टिमायझेशन या ठिकाणी केलं जातं. समजते का सगळ्यांना? ऑल ऑफ यू अंडरस्टँड अबाउट दिस? समजते का सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. Now we'll move towards the next slide. That is about the incident management system. Incident management system. We'll read this. They offer real-time information about traffic conditions through variable message signed to warn the accident or other delays. बघा, रोड वरती वेगवेगळ्या काय केलेले असतात, सिग्नलिंग असतात, साइन्स प्रोव्हाइड केलेले असतात. कशासाठी? ऍक्सिडेंटचा एरिया आहे, अशा ठिकाणी जास्त ऍक्सिडेंट होऊ शकतात, असे जे सिग्नलिंग दिलेले आहेत ते काही सिस्टीम असते, त्या थ्रू वेगवेगळे सिस्टम सिग्नल्स आहेत, साइन्स आहेत रोडवरती जे प्रोव्हाइड केलेले आहेत. दॅट इज ऑल्सो कंट्रोल द सिस्टीम ऑफ ट्रॅफिक मॅनेजमेंट. कसे? तर जर अशा टाइपचे जर सिग्नलिंग आणि साइन जर दिले, तर त्या ठिकाणी जो काही व्हेकलचा ड्रायव्हर आहे तो काय करू शकतो, या सिग्नलिंग आणखी सायनिंग थ्रू काय करू शकतो, ही विल कंट्रोल हिज व्हेकल. आणखी परत दुसरी गोष्ट म्हणजे स्मूथली काय होईल, त्या ठिकाणी मुवमेंट ऑफ द व्हेकल होईल. त्याच्यामुळे दॅट इज इन्सिडेंट जे काय मॅनेजमेंट सिस्टीम आहे, ज्या ठिकाणी होणार जे ऍक्सिडेंटचा एरिया असेल, तर जे ऍक्सिडेंट होणार आहेत ते काय होणार आहे, त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये होतील. परत व्हेरिएबल मेसेज साइन इज a broad which provide the information to a motorist of upcoming hazard. म्हणजे या सायनिंग किंवा सिग्नलिंग मुळे आपल्याला काय होणार आहे, ऑटोमॅटिकली विल गेट द इन्फॉर्मेशन अबाउट द हजार्डस. ज्या ठिकाणी एखादं समजा हजार्ड नेचर आहे रोडचं, काय वेळेला पुढे ऍक्सिडेंट झालेला आहे, त्यावेळेला त्या ठिकाणी रोड आहे ती पण कशी क्रिटिकल रोड आहे, तर अशा ठिकाणी हा एरिया कसा आहे, हजार्ड आहे, असं त्या ठिकाणी लिहिलेलं असतं की बाबा ऍक्सिडेंटचा एरिया आहे. काही वेळेला लिहिलं असतं हॉस्पिटॅलिटीचा एरिया आहे, पुढे इतक्या अंतरावरती गाव आहे, इथं पुढे ब्रिज आहे. हे जे सायनिंग केलेलं असतं किंवा सिग्नलिंग जे ती प्रोव्हाइड केलेले असतात, त्याच्या थ्रू काय होतं, तर इन्फॉर्मेशन त्या ड्रायव्हरला मिळते आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, मग ट्रॅफिकचं मॅनेजमेंट केलं जातं. Next one is the enable authorities to identify and respond to vehicle crashes or breakdown with the most appropriate and timely emergency services, thereby minimizing the recovery time. आता समजा एखादी पूर्ण सिटी आहे, त्या सिटीमध्ये असेल तर त्या ठिकाणी अँब्युलन्स वगैरे येत असेल, तर इमर्जन्सी त्याला जर व्हेकलला त्या काय करायचं, आपल्याला रोड प्रोव्हाइड करायचा, तर त्या ठिकाणी सिग्नलिंग जे सिग्नल आहे ते प्रोव्हाइड केले जातात. ऍक्च्युली अँब्युलन्सचा तर सिग्नल आहेच, जो काही हॉर्न असतो तर त्याच्यानुसार आणखी काय केलं जातं, तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय केलं जातं, तर इमर्जन्सी जे व्हेकल आहेत, तर त्या इमर्जन्सी असलेल्या व्हेकलला काय केलं जातं, रोड साईड प्रोव्हाइड केली जाते. ओके. काही वेळेला ऍक्सिडेंट होत आहेत, तर ऍक्सिडेंटचा एरिया आहे तो पण रेड झोन म्हणून त्या ठिकाणी दाखवला जातो ऑन द रोड. सो थ्रू दिस सिग्नलिंग आणखी सायनिंग काय करू शकतो आपण, इन्सिडेंट मॅनेजमेंट सिस्टीम ही एक आहे. ती कशा थ्रू आहे, तर इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. बघा, आपल्या मोबाईल ऍप वरती पण आपल्याला समजतं की त्या ठिकाणी ग्रीन कलर, रेड कलर, येलो कलर अशा पद्धतीने शो केलेलं असतं, की आपल्या गुगल मॅप वरती जर तुम्ही लावलात, तर त्या ठिकाणी थ्रू द त्या कलर थ्रू तुम्ही काय म्हणू शकता, की बाबा या रोड वरती आता काय आहे, ज्या ट्रॅफिक जाम झालेला आहे किंवा या ठिकाणी हा रस्ता पूर्ण रिकामा आहे. तर या साह्याने काय करू शकता तुम्ही, या इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम थ्रू काय करू शकता, यू कॅन सिलेक्ट द रूट फॉर द
optimize your time. Okay, that is the incident management system. नेक्स्ट वन इज द इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम. आता बघा इलेक्ट्रॉनिक टोल तुम्ही बघितला, टोल बघितला असेल तुम्ही. आपण टोल नाक्यावरती खूप वेळ थांबतो, 5, 10, 15 मिनिटं कशासाठी, तर आपले जे टोल आहे तो टोलची फी भरण्यासाठी आपण थांबतो. पण आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, कुठली तर ITS टेक्नॉलॉजीच्या थ्रू इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम ही नवीन आलेलं आहे. दॅट इज द फास्टॅग म्हणतात त्याला. तर या फास्टॅगच्या सिस्टीमनं काय केलं जातं, तर फास्टॅग ती व्हेकल जास्तीत जास्त वेळ तिथं न उभा राहता ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तर ट्रॅफिक मॉनिटरिंगचा जो कॅमेरा आहे, तर या कॅमेरा थ्रू डायरेक्टली टॅग रेकॉर्डर केला जातो. टॅग काय केला जातो, रीडर केला जातो. आणि टॅग न रीड केल्यानंतर जो काय ऑटोमॅटिकली जो टोल आहे तो टोल काय केला जातो, कट करून घेतला जातो. म्हणजे जे काही पैसे आहेत ते ऑनलाईनच फी त्या ठिकाणी भरली जाते. वेन द कॅमेरा कॅप्चर दॅट फास्टॅग. जेव्हा तो कॅमेरा चेक करणार, कॅमेरा काय करणार आहे, ऑब्झर्व करणार आहे कुणाला, तर फास्टॅगला. तर त्या फास्टॅग थ्रू ऑटोमॅटिकली काय होणार आहे, आपले पैसे आहेत ते कट होतात, विच इज रिक्वायर्ड फॉर द टोल फी. ते जे टोल फी आहे ती काय होणार आहे, त्यामधून कटिंग होणार आहे. ही आहे ती इलेक्ट्रॉनिक एक सिस्टीम आहे, इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनची सिस्टीम आहे. ही जर कलेक्शनची जर सिस्टीम असेल तर त्या ठिकाणी जो काही रिक्वायर्ड टाइम आहे थांबण्यासाठी, जो रिक्वायर्ड टाइम लागतो ऑन द टोल, तर तो टाइम आहे तो काय होणार आहे, त्या ठिकाणी रिड्यूस होणार आहे. बघा, इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन इज अ सिस्टीम बाय विच ड्रायव्हर्स कॅन पे टोल्स विदाउट हॅव्हिंग टू स्टॉप ऍट अ टोल बूथ. म्हणजे या ठिकाणी ड्रायव्हरला आता व्हेकल थांबवायची काही गरज नाहीये का, तर तो त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली काय करू शकतो, तर फास्टॅग थ्रू काय करू शकतो, पैसे आहे तो देऊ शकतो, जो काही टोल आहे तो भरू शकतो आणि परत तो कंटिन्यू काय करू शकतो, कंटिन्यू त्याचं ट्रॅव्हलिंग होऊ शकतं. नेक्स्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट. या ठिकाणी टाइम त्याचं काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. ही विल नॉट स्टॉप ऍट द टोल नाका. नेक्स्ट वन, द कलेक्शन ऑफ दिस फी is performed electronically by way of equipment installed in the vehicles and sensors at the toll collection. म्हणजे बघा, जो काही कॅमेरा आहे तो काय करणार आहे, सेन्स करणार आहे थ्रू द सेन्सर्स. आणि सेन्सर्स थ्रू काय होणार आहे, एकदा फास्ट ट्रॅक वरती जर तो कॅमेरामध्ये काय होणार आहे, सेन्सर्स किंवा टॅग रीडर एकदा केला कुणी कॅमेराने, तर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणची जी काही त्याचं टोल आहे, तो फी आहे ती काय केली जाते, भरली जाते. इलेक्ट्रॉनिक टेल कम्युनिकेशन इज अ इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन इज बेस्ड ऑन व्हेकल रोड साइड कम्युनिकेशन सिस्टीम. म्हणजे ही सिस्टीम आहे, जो व्हेकल आहे ही जी सिस्टीम बसवलेली आहे, कुठली, इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन, ही कुठं बसवलेली असते, तर रोड साईडला. आणि रोड वरून ते कंटिन्युअसली व्हेकल जात असतात. आणि त्याचा फक्त कॅमेरा काय करतो, तर तुम्हाला ह्या सिस्टीम मध्ये पण, ह्या पिक्चर मध्ये पण दिसते बघा, रोड साईडला ही पूर्ण मॉनिटरिंग कॅमेरा आहे, तो रोड साईडला ही सिस्टीम पूर्ण काय केलेली आहे, बसवलेली आहे. दॅट इज द इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम. फक्त या ठिकाणी कॅमेरा आहे तो तुमच्या रोडवरती दिसतो आहे. आणि या कॅमेराने काय केलं जातं, तर रोड फास्टॅग जो आहे तो काय करतो, रीड करतो. कॅमेरा आहे तो फास्टॅग जो आहे तो रीड करणार आहे. थ्रू दिस फास्टॅग काय होणार आहे, ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तर त्या ठिकाणचे जे काही पेमेबल अमाऊंट आहे फॉर द टोल, दॅट विल बी रिड्यूस्ड फ्रॉम द अमाऊंट. ओके, दॅट इज द इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. We'll move towards the next, that is the vehicle information and the collection system. आता बघा, vehicle information and the collection system. तर या ठिकाणी बघा, तर क्यू, या तुम्ही पिक्चर मध्ये पण बघू शकता, देअर इज अ, या ठिकाणी बघा, क्यू 1 माइल अहेड असं लिहिलेलं आहे. तर क्यू म्हणजे काय, तर क्यूचं मिनिंग आहे ते रांगा. वेगळ्या रांगा म्हणजे काय, एक रोड, दुसरा रोड, तिसरा रोड, असे काय तर व्हेकलच्या काय तर रांगा आहेत समजा. आपल्या रोडच्या काय तर रांगा आहेत, रोड 1, रोड 2, रोड 3, रोड 4. तर ह्याच्यानुसार यामध्ये व्हेकल इन्फॉर्मेशन अँड द कलेक्शन सिस्टीम ही जी आहे, तर या सिस्टीम मध्ये काय केलं जातं, की कुठल्या रोडवरती व्हेकल जास्त आहेत, ट्रॅफिक जाम आहे, ते काय केलं जातं, ऍक्च्युअली कलेक्शन केलं जातं. त्याचं इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. दिस सिस्टीम इन्क्लूड्स updation of all road users about the traffic conditions and other information about traffic congestion, traffic jams, again roads, road blocks, नंतर पोल्युशन लेवल एटसेट्रा. म्हणजे या ठिकाणी कुठली माहिती कलेक्ट केली जाते बघा, वेगळ्या रोडच्या रांगा आहेत, क्यू आहेत, क्यू लाईन 1, क्यू लाईन 2, क्यू 3, अशा पद्धतीने. मग त्या प्रत्येक लाईन वरती ट्रॅफिक जॅम कुठं आहे, ट्रॅफिक कंजंक्शन कुठे झालेलं आहे, ब्लॉकेजेस कुठे आहेत का, ओके, पोल्युशन लेवल किती आहे,
तर हा जो स्टडी आहे, ही जी इन्फॉर्मेशन आहे, विल कलेक्ट फ्रॉम द क्यू लाइन मेथड, that is the vehicle information will collect from this queue line. Okay, next one is the information via FM band or through the road maps quickly showing the traffic conditions in surrounding areas. The drivers can use this information to select the best route by using the vehicle monitor. म्हणजे बघा, ह्या आपल्याला काय करू शकतो, जे काही मोबाईल ऍप आहे, गुगल मॅप आहे, या गुगल मॅप थ्रू विल गेट दॅट इन्फॉर्मेशन अबाउट द ईच अँड एव्हरी क्यू. ओके, प्रत्येक क्यू लाईनची, प्रत्येक रोडचा जो रांगा आहे, तर या प्रत्येक रांगेची माहिती आपल्याला कशा थ्रू मिळू शकते, तर गुगल मॅप थ्रू मिळू शकते. And based on this, जो काही vehicle driver आहे, he will take the correct decision to reach towards his destination point from its origin. Okay, this is the intelligent transportation system, which is very helpful for us, very helpful for the drivers, very helpful into the transportation system to take decisions on time. Okay, that is the intelligent transportation system. समजलं का सगळ्यांना इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम? All of you have understood about this? Yes, ma'am. मुलींच्या मधून? From girls side? Yes, ma'am. Okay, no problem. In this way, our unit number 2 is completed over here. We'll move towards the unit number 3 now. Okay. Now we'll move towards the unit number 3, that is the components of the building. That is very simple topic. हा चॅप्टर जो आहे तो खूप सिंपल चॅप्टर आहे. ओके, ऑलरेडी यू नो ऑल द कंपोनंट्स ऑफ द बिल्डिंग. बिल्डिंगचे कंपोनंट तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. याच्या अर्लियर आपण जेव्हा ब्रांचेस ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग बघत होतो, तर त्यावेळेला आपण यातले काही पार्ट, जो काही कंपोनंट आहेत, ते आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. ओके, स्टील विल सी द व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ द बिल्डिंग. कोण सांगू शकेल का मला व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द डिफरंट कंपोनंट्स ऑफ द बिल्डिंग? एनीवन कॅन प्लीज? What are the components of the building? Components of the building काय आहेत, कोण सांगेल का? बोला पटपट. What are the components of the building? आपल्या घर आहे, तर या बिल्डिंग मध्ये जे काही वेगळे कंपोनंट आहेत, ते कुठले कुठले कंपोनंट आहेत? एनीवन कॅन प्लीज रिप्लाय मी? Foundation. ओके, फाउंडेशन. नेक्स्ट वन. Beam. Footwall. Beam. बीम. ओके, नेक्स्ट. Structure. ओके, स्ट्रक्चर. स्ट्रक्चर मध्ये कुठले कुठले कंपोनंट आहेत? ठीक आहे, तर आपल्या बिल्डिंगचे कंपोनंट, आपल्या घराला कुठले कुठले कंपोनंट आहेत ते सांगायचे आहेत. कुठले आहेत? बीम आहे, कॉलम आहे, त्या ठिकाणी फाउंडेशन आहे. ओके, रूफ आहे, पॅरापेट वॉल आहे, डोअर्स आहेत, विंडोज आहेत. ओके, स्लॅब आहे वरती, त्याच्यानंतर टेरेस आहे. हे सगळे जे कंपोनंट आहेत, दीज ऑल आर द कंपोनंट्स अबाउट द बिल्डिंग. तर त्यामध्ये कुठले कुठले आहेत? तर आता हे जे कंपोनंट ऑफ द बिल्डिंग आहेत, हे मेजरली 2 पार्ट मध्ये काय केलेले, तर डिवाइड केलेले आहेत. मग मेजर 2 पार्ट कुठले आहेत? तर बेसिकली building components are divided into the 2 parts. Which are those? One is a superstructure and another is a substructure. Superstructure आणि substructure या 2 component मध्ये आपली पूर्ण जी बिल्डिंग आहे ती काय केलेली असते, तर डिस्ट्रीब्यूट केलेली असते. तर कोण सांगेल का what is the superstructure and what is the substructure? What is the difference between these two? Anyone can please? ऑलरेडी आपण एकदा हे डिस्कस केलेलं आहे. What is the difference between substructure and the superstructure?
Superstructure is above the building and substructure is below the land. बिलो द ग्राउंड सरफेस. बघा बिलो द ग्राउंड सरफेस आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, सबस्ट्रक्चर असं म्हणणार आहोत. आणि अबोव द ग्राउंड सरफेस जे काही कंपोनंट येतील तर त्या सगळ्या कंपोनंटना आपण काय म्हणणार आहोत, तर सुपर स्ट्रक्चर असं म्हणणार आहोत. मग त्यामध्ये बिल्डिंगचे बीम असतील, कॉलम असेल, स्टेअरकेस असेल, त्या ठिकाणी रूफ असेल, स्लॅब असेल, ओके, त्या ठिकाणी डोअर्स असतील, काही विंडोज असतील, ओके, डीपीसी असेल. हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत हे कशामध्ये येतात, तर तुमच्या सुपर स्ट्रक्चर मध्ये येणार आहेत. आणखी बिलो द ग्राउंड सरफेस जे काही फाउंडेशन असेल तर तो जो पार्ट आहे तो फाउंडेशनचा तो दॅट विल बी कम अंडर द सबस्ट्रक्चर पार्ट. सो विल सी दिस व्हॉट आर द कंपोनेंट्स वन बाय वन. Substructure, at what is the substructure? It is a part of structure which is below the ground level, that is the foundation. म्हणजे below the ground level आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, तर फाउंडेशन असं म्हणणार आहोत. It is a part of the structure which is below the ground level, that is the foundation. It is also includes the portion below the ground floor level since height between the ground floor level and the ground level. म्हणजे बघा ह्याची हाईट जी आहे ती कुठली असणार आहे, तर ground level and the ground floor. It includes the portion between the ground floor level since height below the ground floor level and the ground level. म्हणजे काय, सबस्ट्रक्चर म्हणजे बिलो द जो तुमचा आता सगळ्यात लोअर मोस्ट पार्ट असणार आहे. आपली बिल्डिंग समजा मल्टी स्टोरी बिल्डिंग आहे, सगळ्यात लोअरचा आपला फ्लोअर कुठला असणार आहे, तर ग्राउंड फ्लोअर असतो. ग्राउंड फ्लोअरच्या वरती G+1, G+2, G+3 म्हणजे G+4 अशा पद्धतीने आपली काय होत जाते, मल्टी स्टोरी बिल्डिंग होत जाते जसे तुमचे फ्लोअर्स इन्क्रीज होत जातात. ओके, तर त्या पद्धतीने जो ग्राउंड फ्लोअर आहे तर ग्राउंड फ्लोअरच्या जो खालचा जो काही ग्राउंड लेवल आहे त्याच्या खाली जो पोर्शन आहे दॅट इज कॉल्ड ऍज अ सबस्ट्रक्चर. मग ती जी हाईट असणार आहे ती हाईट कुठली असणार आहे, तर ग्राउंड फ्लोअर लेवल आणि त्याच्या खाली जो काही फाउंडेशनची हाईट असणार आहे दॅट इज नथिंग बट हाईट ऑफ द सबस्ट्रक्चर. ओके, we'll see in the picture, you will understand about the what is the height of the substructure. Okay, next point is the superstructure. आता superstructure म्हणजे काय, तर it is a part of structure which is above the ground level or above the ground floor level. Ground floor म्हणजे सगळ्यात खालचा फ्लोअर, that is the ground floor which is resting on the ground. त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअर झाला की त्याच्यानंतर G+1 आपण म्हणतो, परत त्याला ग्राउंड G+2, G+3, G+4 म्हणजे ग्राउंड झाला की वरचा 1 नंबरचा, दुसरा नंबरचा, तिसऱ्या नंबरचा अशा पद्धतीने आपले काय होतात, तर फ्लोअर्स चालू होतात. सुपर स्ट्रक्चर म्हणजे काय, इट इज अ पार्ट ऑफ स्ट्रक्चर विच इज अबोव द ग्राउंड लेवल और ग्राउंड फ्लोअर लेवल. द सुपर स्ट्रक्चर मे बी सिंगल स्टोरी और द मल्टी स्टोरी. आता सुपर स्ट्रक्चर जो आहे तो सिंगल स्टोरी पण असू शकतो किंवा मल्टी स्टोरी पण असू शकतो. म्हणजे काय, एकच सिंगल स्टोरी आहे, डबल स्टोरी आहे, 3, 4 आहे, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अशा पण काय असू शकतात, स्टोरी असू शकतात. तर अशा बिल्डिंगला G+1 पेक्षा जर जास्त स्टोरी असतील तर दॅट इज द मल्टी स्टोरी बिल्डिंग. इट इन्क्लूड्स, तर यामध्ये कुठले कुठले कंपोनेंट येतात, तर इट इन्क्लूड्स वॉल्स, कॉलम्स, बीम्स, डोअर्स, विंडोज, नंतर विंडो सील, लिंटेल, छज्जाज, नंतर फ्लोअर्स, स्लॅब, सेलिंग, रूफ, पॅरापेट वॉल, स्टेप, स्टेअरकेस अँड वॉल फिनिशेस. हे सगळे जे कंपोनेंट आहेत दिस ऑल कंपोनेंट्स आर कम अंडर द सुपर स्ट्रक्चर. म्हणजे आपल्या बिल्डिंग मध्ये जितके काही कंपोनेंट तुम्हाला दिसतात आपल्या घरामध्ये, मग त्यामध्ये डोअर्स असतील, विंडोज असतील, छज्जाज असतील, त्यामध्ये रूफ असेल, त्या ठिकाणी स्लॅब असेल, परत त्या ठिकाणी आपल्याला वॉल्स असतील, नंतर बीम्स असतील, हे सगळे जे कंपोनेंट आहेत दिस ऑल कंपोनेंट्स आर कम अंडर द सुपर स्ट्रक्चर ओनली. समजते का सगळ्यांना? All of you have understand about the superstructure and the substructure. All of you have getting लिंटेल म्हणजे काय मॅम, ते लिंटेल आणि ते पुढचं काहीतरी वर्ड आहे ते काय? हा, लिंटेल आणि छज्जा हे दोन वर्ड जे आहेत तर ते काय असतात तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये पण ते बघायला मिळेल. आपली जी खिडकी असते तर त्या खिडकीच्या वरती जे प्रोव्हाइड केलेलं असतं तर त्याला आपण, किंवा डोअरच्या वरती पण आपलं प्रोव्हाइड, डोअरच्या वरती जो पोर्शन असतो काचेचा प्रोव्हाइड केलेला असतो, बघितलंय का, तर त्याला आपण काय म्हणतो, तर लिंटेल असं म्हणतो. ओके, जो खिडकीच्या पोर्शन मध्ये जो वरती टॉपला प्रोव्हाइड केला असतो दॅट इज द छज्जा. ते जे पिक्चर्स पण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील.
ओनली यू कॅन अंडरस्टँड अबाउट द व्हॉट आर द सुपरस्ट्रक्चर हिअर. लिंटेल आणखी छज्जा जे खिडकीच्या वर आपलं डोअर आहे तर डोअरच्या वरती किंवा खिडकीच्या वरती जे प्रोव्हाइड केलेले जे पोर्शन आहेत, पिक्चर्स आहेत, तर त्याला आपण काय म्हणतो तर दॅट आर दी लिंटेल्स अँड द छज्जास. हे तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल. तो हा एक कॉम्पोनंट ऑफ द बिल्डिंग आहे. सो वी कॅन सी दिस कॉम्पोनंट इन दिस युनिट ओनली. ओके. स्टेअरकेस, नंतर वॉल फिनिशेस, पॅरापेट वॉल जी काही वरची असते बिल्डिंगच्या टेरेसच्या तिथे प्रोव्हाइड केलेली असते पॅरापेट वॉल. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द सुपरस्ट्रक्चर कॉम्पोनंट. ठीक आहे. पुढच्या स्लाइड कडे जाऊयात का? ओके मॅम. ओके. नेक्स्ट आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे कॉम्पोनंट आहेत. आता या कॉम्पोनंट मध्ये तुम्हाला माहिती होऊन जाईल की व्हॉट आर द बिल्डिंग कॉम्पोनंट. आता बिल्डिंग कॉम्पोनंट मध्ये बघा कॉम्पोनंट्स ऑफ अ बिल्डिंग. लोअर मोस्ट पार्ट म्हणजे काय आलं तुमचं फाउंडेशन कॉन्क्रीट. या ठिकाणी काय करतो आपण पहिल्यांदा एकदा ज्या ठिकाणी एक्सकॅव्हेशन केलेलं आहे आपलं फाउंडेशन साठी तर तिथं पहिल्यांदा काय केलं जातं तर कॉन्क्रीट ओतलं जातं जेणेकरून त्या ठिकाणचा लेअर आहे तो कसा होईल तर स्ट्रेंथन होईल. स्ट्रेंथ त्या ठिकाणची जास्त होईल. त्यासाठी पहिल्यांदा आपण फाउंडेशन कॉन्क्रीट म्हणजे त्या ठिकाणी कॉन्क्रीट प्लेस केलं. त्याच्यानंतर आपला फाउंडेशनचा लेअर आला. ओके. त्या ठिकाणी परत काय आलं बघा पहिल्यांदा फाउंडेशन कॉन्क्रीट आपण प्लेस केलं. त्याच्यानंतर वरती काय आलं आपला कॉम्पोनंट कुठला आला तर फाउंडेशन आलं. फाउंडेशन नंतर बेसमेंट म्हणतो आपण जे की बेसमेंट या ठिकाणी काय आहे तर ग्राउंड लेवल आहे. ग्राउंड लेवलच्या वरती आपलं काय बेसमेंट. पहिल्यांदा काय बघितलं आपण लोअर मोस्ट पार्टला फाउंडेशन कॉन्क्रीट प्लेस केलेलं आहे का तर स्ट्रेंथन करण्यासाठी तो एरिया. त्याच्यानंतर परत त्या ठिकाणी फाउंडेशन आहे जो की फाउंडेशनचे वेगवेगळे टाइप्स आपण ते परत बघू. ओके. फाउंडेशन झाल्यानंतर त्याच्यावरती काय असणार आहे आपली ग्राउंड लेवल असणार आहे. ओके. ग्राउंड लेवल झाली की आपल्या काय असणार आहेत स्टेप्स असतात. ग्राउंड लेवल झाली की आपल्या पायऱ्या असतात आपण घरामध्ये चढतो त्यावेळेचा. तर त्या काय दाखवले त्या स्टेप्स दाखवले ते कशामध्ये त्याला काय म्हणतात तर बेसमेंट जो की भरून घेतलेला पोर्शन आहे. दॅट इज द बेसमेंट ऑफ अवर हाऊस. तर बेसमेंट झाल्यानंतर आपली काय असणार आहे प्लिंथ लेवल तिथपर्यंत भरलेली असणार आहे म्हणजे पूर्ण प्लिंथ लेवल. त्या प्लिंथ लेवल वरतीच आपण काय करतो डीपीसी म्हणजे डॅम्प प्रूफिंग कोर्स म्हणजे त्या ठिकाणी मुरुम भरलेला असतो बरोबर. त्या मुरुमाच्या वरती आपण काय करतो एक डॅम्प प्रूफिंग कोर्स हा तो काय करतो पसरतो म्हणजे पूर्ण त्या ठिकाणची टाईलच्या खाली जो काही फिनिशिंग करून घेतलेला एरिया आहे दॅट इज द डॅम्प प्रूफिंग कोर्स. आणि त्याच्यानंतर मग परत काय केली जाते टाईल्स त्याच्यावरती बसवली जाते. टाईल्स नंतर परत हा एक सेक्शन घेतलेला आहे बरं का घराचा. तर हा एक घराचा सेक्शन घेतलेला आहे. तुम्ही अज्यूम करा की तुमच्या घराचा फ्रंट सेक्शन जर तुम्ही अज्यूम केला तर त्या वेळेला काय असणार आहे पहिल्यांदा पूर्ण एक कॉलम असतो. मग तो कॉलमचं पूर्ण फाउंडेशन खाली असणार आहे. पहिलं फाउंडेशन झाल्यानंतर परत त्या ठिकाणी ग्राउंड लेवल लागती. ग्राउंड लेवल लागली की त्याच्यानंतर परत पायऱ्या असतात आपल्या घराला चढायसाठी. म्हणजे तो काय झाला बेसमेंटचा पोर्शन झाला. पूर्ण तो भरून घेतलेला असणार आहे कशाने तर त्या मुरुमाने. त्याच्यानंतर त्याच्यावरती पूर्ण एक लेअर पूर्ण प्लेस करून घेतला जातो सिमेंट सँडचा. दॅट इज द त्या ठिकाणी डीपीसी म्हणतात त्याला डॅम्प प्रूफिंग कोर्स. नंतर तो डीपीसी झाला की त्याच्यावरती टाइल्स बसवलेले असतात. टाइल्स हे आपला काय झाला आता फ्लोअर झाला पहिला जो की ग्राउंड फ्लोअर म्हणू शकता तुम्ही. तो झाला फ्लोअर. त्या फ्लोअरच्या वरती आपण घराला आपल्या काय असणार आहे डोअर असणार आहे. दॅट इज द डोअर. या डोअरच्या वरती परत तुमचे काय असणार आहेत तर लिंटेल बसवलेले असणार आहेत. डोअरच्या वरती असतात. दॅट इज द लिंटेल्स. परत या लिंटेलच्या वरती काय असणार आहे तर तुमची मेसोनरी म्हणजे बिल्डिंगची आपल्या वॉल असणार आहे. दॅट इज द ब्रिक मेसोनरी. आणि या ब्रिक मेसोनरीच्या वरती आपलं काय असणार आहे तर स्लॅब असणार आहे. आणि हा स्लॅब झाला की परत त्या ठिकाणी जर तुमचं सेकंड स्टोरी असेल तर सेम परत या ठिकाणी परत त्याच्यावरती डोअर असेल. डोअरच्या वरती लिंटेल असेल. लिंटेलच्या वरती ब्रिक मेसोनरी असेल. ब्रिक मेसोनरीच्या वरती परत स्लॅब असेल. स्लॅबच्या वरती परत पॅरापेट वॉल असेल. दॅट इज द टेरेस असेल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला. आणखी पॅरापेट वॉल प्रोव्हाइड केलेली असेल. असे हे आहेत ते काय तर तुमचे बिल्डिंगचे कॉम्पोनंट आहेत. समजले का बघा. एक व्ह्यू बघा जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड होईल. पहिल्यांदा काय असतं फाउंडेशन असतं लोअर मोस्ट पार्टला. फाउंडेशन झाल्यानंतर परत काय असणार आहे त्या ठिकाणी फाउंडेशन झाल्यानंतर ग्राउंड लेवल लागेल. ग्राउंड लेवलच्या वरती आपल्या घरामध्ये चढण्यासाठी स्टेप्स असतात पायऱ्या असतात. तिथपर्यंत आपण पूर्ण काय केलं असतं मुरुमानं भरून घेतलेलं असतं. नंतर त्यावरती आपण काय करतो एक प्लिंथ लेवल असते तिथपर्यंत जी आहे ती प्लिंथ लेवल झाली. फ्लोअर पासून ते मुरुमापर्यंत भरून घेतलेली जी आहे ती प्लिंथ लेवल झाली. नंतर तिथे एक लेअर दिला जातो डीपीसीचा डॅम्प प्रूफिंग कोर्स दॅट इज द डीपीसी. ओके. ह्या डीपीसी नंतर वरती लगेच तुमचं डीपीसी यामध्येच तुमचं फिनिशिंग असतं. टाइल्स पण यामध्येच बसवले असतात दॅट इज थ्रू द डीपीसी. त्याच्यानंतर वरती काय असणार आहे तुमचा डोअर प्रोव्हाइड केलेला असणार आहे.
तर या डोअरच्या वरती काय असणार आहे तर लिंटेल्स असणार आहेत. लिंटेलच्या वरती परत ब्रिक मेसोनरी असेल. ब्रिक मेसोनरी एकदा कंप्लीट झाली हाईट आपली वॉलची की त्याच्यानंतर वरती काय असणार आहे तुमचा स्लॅबचा पोर्शन असणार आहे. एक G+1 बिल्डिंग असेल किंवा ओनली ग्राउंड फ्लोअर असेल तर त्या ठिकाणी काय झालं तर ब्रिक मेसोनरी, त्याच्यानंतर वरती काय असणार आहे स्लॅबच्या वरती दॅट इज द टेरेस होईल. तो टेरेसच्या वरती आपण पॅरापेट वॉल आहे ती प्रोव्हाइड करणार आहोत. तर अशा पद्धतीने हे जे कंपोनंट आहेत ते बिल्डिंगचे कंपोनंट आहेत. ओके, दीज आर दी कंपोनंट्स ऑफ द बिल्डिंग. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तुम्ही घर बांधत असताना बघितलंच असेल. फाउंडेशन झालं की परत काय असणार त्या ठिकाणी ग्राउंड लेवल नंतर त्या ठिकाणी स्टेप्स असतात आपल्या घरामध्ये जाण्यासाठी. स्टेप्स आहेत तिथपर्यंत काय करून घेतलं जातं, मुरमानं पूर्ण बुटॅक करून घेतला जातं. त्याच्यानंतर जो पार्ट असणार आहे तो म्हणजे डोअर्स असतील. डोअरच्या वरती लिंटेल असतात. लिंटेलच्या वरती ब्रिक मेसोनरी म्हणजे वॉल आहे. फक्त ज्या ठिकाणी डोअर आहे तर डोअर मध्येच फक्त ओपनिंग असणार आहे. डोअरच्या आसपास पूर्ण त्या ठिकाणी काय असणार आहे, वॉलच असणार आहे. तर त्या डोअरच्या वरती ब्रिक मेसोनरीच्या वरती स्लॅब नंतर पॅरापेट वॉल. हे जे आहेत तर दीज आर दी कंपोनंट्स ऑफ द बिल्डिंग. Okay, so we'll see what are the components one by one through the substructure and the superstructure. तर बघा यामध्ये फाउंडेशन, आता कंपोनंट ऑफ द सबस्ट्रक्चर म्हणजे कुठला पार्ट आला तर लोअर मोस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग. लोअर मोस्ट पार्ट हा बिल्डिंगचा आला. हा काय काम करतो तर तो पूर्ण बिल्डिंगचा जो येणारा लोड आहे तर तो लोड कुठे येतो, पहिल्यांदा बीम वॉलचा लोड आहे तो कॉलम वरती ट्रान्सफर होतो. कॉलमचा टोटल लोड आहे तो कुणावरती येतो तर ग्राउंड लेवल थ्रू फाउंडेशन वरती हा लोड आहे तो काय होतो ट्रान्सफर होतो. सो फाउंडेशन इज द वन ऑफ द मेजर कंपोनंट ऑफ द सबस्ट्रक्चर. तर यामध्ये बघा, इट इज द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग बिलो द ग्राउंड लेवल and it forms the base of the building. म्हणजे काय, हा जो फॉर्म आहे, पाया म्हणतो आपण, बिल्डिंगचा जो पाया आहे तर त्यालाच काय म्हणतात तर फाउंडेशन असं म्हणतात. म्हणजे पाया जर व्यवस्थित असेल तर बिल्डिंग व्यवस्थित उभा राहते. हा जो शब्द आहे, हे जे वाक्य आहे तर ते करेक्ट आहे का, तर पायाची जर कपॅसिटी जास्त असेल रेजिस्ट करण्याची, म्हणजे लोड बेरिंग कपॅसिटी जर जास्त असेल तर वरची जी बिल्डिंग आहे तर ती बिल्डिंग सेफ राहू शकते, ड्युरेबल राहू शकते, जास्त वेळ टिकू शकते. दॅट इज द फाउंडेशन, दॅट इज द बेस ऑफ द बिल्डिंग, दॅट इज द फाउंडेशन. म्हणजे काय, फाउंडेशन इट इज द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग बिलो द ग्राउंड लेवल अँड इट फॉर्म्स द बेस ऑफ द बिल्डिंग. याचे फंक्शन्स काय आहेत, टू ट्रान्सफर द टोटल लोड कमिंग ऑन द बिल्डिंग टू अ लार्जर एरिया ऑफ सॉइल. म्हणजे फाउंडेशन हा लोअर मोस्ट पार्ट आहे, तो काम काय करतो तर जो काही टोटल बिल्डिंगचा लोड येतो तो लोड काय करतो तर ट्रान्सफर करण्याचं काम करतो. कुठं तर टुवर्ड्स द सॉइल. नेक्स्ट काय बघा, टू सपोर्ट द बिल्डिंग. काय करतो, आपल्याला जी बिल्डिंग आहे तर त्या बिल्डिंगला सपोर्ट करण्याचं काम कोण करतो तर हे जे फाउंडेशन आहे ते काम करतं. नेक्स्ट वन इज द टू प्रोव्हाइड द लेवल सरफेस फॉर कॉन्क्रिटिंग अँड द मेसोनरी वर्क. काय करतं हे, टू प्रोव्हाइड द लेवल सरफेस फॉर कॉन्क्रिटिंग अँड द मेसोनरी वर्क. म्हणजे बघा, फाउंडेशन एकदा लेवलड झालं की त्या ठिकाणी काय होणार आहे, जी बिल्डिंग आहे ती काय होणार आहे, ऑटोमॅटिकली लेवलड सरफेस, कॉन्क्रिटिंग लेवल सरफेस करून त्याच्यावरती काय करू शकतात तर मेसोनरी वर्क त्या ठिकाणी करता येतं, म्हणजेच वॉल वर्क त्या ठिकाणी करता येतं. टू प्रोव्हाइड स्टॅबिलिटी टू द बिल्डिंग अगेन्स्ट द व्हेरियस फोर्सेस सच ॲज विंड, रेन एटसेट्रा. म्हणजे काय, स्टॅबिलिटी बिल्डिंगला जे द्यायचं काम करते कुणाच्या विरोधात तर ज्या ठिकाणी येणारे विंड प्रेशर असेल किंवा रेनफॉल असेल तर यांना रेजिस्ट करण्याचं काम कोण करतं तर फाउंडेशन इज द मेजर पार्ट ओव्हर देअर. आणि या ठिकाणी फाउंडेशनला जे मटेरियल वापरतो ते कुठलं असणार आहे तर प्लेन कॉन्क्रीट वापरलं जातं. जर त्या ठिकाणी जर प्लेन कॉन्क्रीट किंवा त्या ठिकाणी रेनफोर्स्ड कॉन्क्रीट आहे ते काय केलं जातं त्या ठिकाणी वापरलं जातं फॉर द फाउंडेशन, दॅट इज द लोअर मोस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग, बेस ऑफ द बिल्डिंग. त्या ठिकाणी मटेरियल कुठलं वापरतात तर RCC, दॅट इज द रेनफोर्स्ड कॉन्क्रीट मटेरियल ऑर द प्लेन कॉन्क्रीट म्हणजेच त्या ठिकाणी PC, दॅट इज द प्लेन कॉन्क्रीट पण या ठिकाणी वापरलं जातं. प्लेन कॉन्क्रीट म्हणजे काय असणार आहे, सिमेंट, सँड, ॲग्रिगेट आणि वॉटर, दॅट इज नथिंग बट अ प्लेन कॉन्क्रीट. आणि रेनफोर्स्ड म्हणजे काय, यामध्ये स्टीलचं पण काय केलं जातं, ऍडिशन केलं जातं, दॅट इज द रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट. तर दीज आर दी कंपोनंट्स ऑफ द सबस्ट्रक्चर विथ अ सबस्ट्रक्चर ॲज अ फाउंडेशन. फाउंडेशन म्हणजे काय समजलं, इट इज अ लोअर मोस्ट पार्ट. सेकंड वन इज द बेस ऑफ द बिल्डिंग असं म्हणतात त्याला. त्याचं फंक्शन काय आहे
तर हे काय काम करतं तर ट्रान्सफर द लोड ट्रान्सफर करायचं काम करतं बिल्डिंगचा टुवर्ड द सॉइल. नंतर बिल्डिंगला सपोर्ट करण्याचं काम करतं. बिल्डिंगचं जे काही बिल्डिंगचं जे वर्क आहे कुठलं मेसोनरी वर्क असेल किंवा कॉन्क्रिटिंग वर्क असेल तर त्यासाठी फिनिश्ड सरफेस लेवल्ड सरफेस बनवून द्यायचं काम करतं. नेक्स्ट स्टॅबिलिटी बिल्डिंगला प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं तर फाउंडेशन करतो. वेगवेगळे जे फोर्सेस ऍक्ट होतात कुठले कुठले रेनफॉल झाल्यानंतरचे फोर्सेस असतील विंड फोर्सेस असतील तर ह्यांना रेजिस्ट करण्याचं काम कोण करतं तर सबस्ट्रक्चर या ठिकाणी करतं. नेक्स्ट मटेरियल कुठले कुठले वापरतात तर मटेरियल जे आहेत तर कॉन्क्रीट साठी तर प्लेन कॉन्क्रीट किंवा रेडसीसी कॉन्क्रीट या ठिकाणी वापरलं जातं फॉर द फाउंडेशन पर्पजेस. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड अप टू दिस? It is a simple part. It is a building component. Already you know all the components of the building. Okay. Still, all of you have understood? Yes, ma'am. Okay. Girls मधून? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज द कॉम्पोनंट्स ऑफ द सबस्ट्रक्चर. तर या ठिकाणी बघा कॉम्पोनंट्स ऑफ द सबस्ट्रक्चर मधला दुसरा कॉम्पोनंट जो आहे तो म्हणजे कुठला आहे प्लिंथ लेवल. आता प्लिंथ लेवल म्हणजे काय असणार आहे बघा इट इज द पोर्शन ऑफ सबस्ट्रक्चर. जी प्लिंथ लेवल आहे ती सुद्धा सबस्ट्रक्चरचाच एक पार्ट आहे. तो काय म्हणतो बघा इट इज द पोर्शन ऑफ सबस्ट्रक्चर बिलो द लेवल ऑफ ग्राउंड. काय आहे तर बिलो द लेवल ऑफ ग्राउंड अँड द ग्राउंड फ्लोअर. आता ग्राउंड फ्लोअरच्या खाली बिलो द लेवल ऑफ द ग्राउंड अँड द फिलिंग बिटवीन द ग्राउंड लेवल अँड द ग्राउंड फ्लोअर लेवल. या ठिकाणी बघा जे काही या ठिकाणी जो फिलिंग करून घेतला जातो कुठला स्ट्राटा तर तुमचं या ठिकाणी जे काही मुरमानं जो काही आपण भरून घेतो जागा ओके फाउंडेशन पासून ते वरती ग्राउंड लेवल पर्यंत तर त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे प्लिंथ लेवल असं म्हटलेलं आहे. तर प्लिंथ लेवलची मिनिमम हाईट किती दिलेली आहे तर 45 सेंटीमीटर अबोव द ग्राउंड लेवल. किती आहे 45 सेंटीमीटर अबोव द ग्राउंड लेवल. जो ग्राउंड लेवल आहे तिथून ते आपल्या जो काही आपले स्टेप्स आहेत त्या स्टेप मधून आपण घरात जातो एंट्री मारतो तर तिथपर्यंत जो फाउंडेशन तिथपर्यंत जो बेसमेंट जो भरून घेतलेला एरिया आहे तो काय असतो तर दॅट इज द प्लिंथ लेवल. त्याला पण काय म्हटलेलं आहे त्यांनी इट इज अ कॉम्पोनंट ऑफ द सबस्ट्रक्चर ओनली. तुम्ही या पिक्चर मध्ये पण बघू शकता तर या ठिकाणी प्लिंथ हाईट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे जो की प्लिंथ हाईट म्हणजे काय इट इज अ portion of substructure below the level of ground and द ग्राउंड फ्लोअर. जो ग्राउंड फ्लोअर आहे त्याच्या बिलो आणखी लेवल ऑफ द ग्राउंड या दोन्ही मधला जो फिलिंग केलेला जो एरिया आहे जो काही मुरुम आपण त्या ठिकाणी भरणार आहोत तर त्याला काय म्हटलेलं आहे इट इज वन ऑफ द कॉम्पोनंट ऑफ द सबस्ट्रक्चर. रिक्वायर्ड हाईट किती आहे त्या ठिकाणी 45 सेंटीमीटर. ओके अँड फंक्शन त्याचं काय असणार आहे बघा तर फाउंडेशनचा वरचा हा पॉइंट आला तो म्हणजे कुठला आला तुमचा तर प्लिंथ लेवल. हा प्लिंथ लेवलचं फंक्शन काय आहे टू ट्रान्सफर द लोड फ्रॉम द बिल्डिंग टुवर्ड्स द फाउंडेशन लेवल. फाउंडेशनच्या वरती प्लिंथ लेवल आहे पूर्ण बिल्डिंगचा लोड आहे तो कोणावरती येणार आहे प्लिंथ वरती प्लिंथ थ्रू फाउंडेशन टुवर्ड्स द सॉइल. असं हे काय असणार आहे तर तुमचं फ्लो चार्ट असणार आहे फ्रॉम द टॉप टू द बॉटम टू ट्रान्समिट द लोड. त्याला लोड पाथ असं सुद्धा म्हणतात. म्हणजे लोड पाथ म्हणजे टॉप पासून ते खाली बॉटम पर्यंत लोड कसा ट्रान्सफर होतो दॅट इज द लोड पाथ. तर लोड कसा ट्रान्सफर होणार आहे बिल्डिंगचा लोड फ्रॉम द बिल्डिंग टुवर्ड्स द प्लिंथ लेवल टुवर्ड्स द सॉइल प्लिंथ लेवल टुवर्ड्स द फाउंडेशन टुवर्ड्स द सॉइल. अशा पद्धतीने हा लोड जो आहे तो काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. नेक्स्ट वन इज द टू प्रोव्हाइड सेफ्टी फ्रॉम द रॅट्स फूड्स ऑन द रोड्स म्हणजे फ्लड्स ऑन द रोड फ्लड ऑन द रोड. म्हणजे बघा एखाद्या वेळेला पूर आला पाणीचा पाऊस पडला खूप जास्त त्या ठिकाणी जर पूर आला किंवा त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी उंदर किंवा घुशी हे काय करतात तर पोखरतात घराला बरोबर आहे का. तर ह्याच्यापासूनच जे काही प्रोटेक्शन आहे तर ते घराला मिळावं यासाठी हे जे प्लिंथ लेवल आहे तर त्याचा उपयोग या ठिकाणी होतो. तर प्लिंथ लेवल इट प्रोव्हाइड्स द सेफ्टी फ्रॉम द रॅट्स फ्लड्स ऑन द रोड्स अँड द ॲस्थेटिक व्ह्यू बिल्डिंगला मिळण्यासाठी पण हा प्लिंथ लेवलचा पोर्शन आहे तो प्रोव्हाइड केला जातो. प्लिंथ लेवल म्हणजे एक टाइमचं भरून घेणे जो काही एरिया ग्राउंड लेवल पासून ते वरती आपल्या बिल्डिंगचं आपलं जे डीपीसी आहे तिथपर्यंत पोर्शन आहे तो काय करायचा भरून घ्यायचा. त्याला काय म्हणतो आपण तर सबस्ट्रक्चरचा कॉम्पोनंट दॅट इज द प्लिंथ लेवल. या प्लिंथ लेवलचा उपयोग कशासाठी आहे तर ट्रान्समिट द लोड ऑफ द स्ट्रक्चर फ्रॉम टॉप टू द
बॉटम टुवर्ड्स द कुठपर्यंत असणार आहे तर प्लिंथ लेवल टुवर्ड्स द फाउंडेशन टुवर्ड्स द सॉइल. अशा पद्धतीने हा आहे तो लोड पाथ आहे. आणि यामध्ये या ज्या प्लिंथ लेवलचा उपयोग कशासाठी होतो तर आपल्याला सेफ्टी कुठून मिळवायची आपल्याला अगेन्स्ट फ्रॉम द रॅट्स असतील किंवा फ्लड पूर आला तर अशापासून आपल्याला सेफ्टीसाठी आपण काय करतो तर या ठिकाणी प्लिंथ लेवल आहे ती आपण प्रोव्हाइड करतो फॉर द बिल्डिंग. सेकंड म्हणजे एस्थेटिक व्ह्यू पण त्याच्यामुळे वाढणार आहे बिल्डिंगचं. ओके, that is the component of the substructure, that is the plinth level. Next point we'll see here, that is the component of the substructure, that is the damp proofing course. The damp proofing course म्हणजे काय आहे that point we'll see here. आता बघा डॅम्प प्रूफिंग कोर्स म्हणजे डीपीसी काय आहे. इट इज द हॉरिझॉन्टल बॅरियर प्रोव्हाइडेड इन बिटवीन द सबस्ट्रक्चर अँड द सुपरस्ट्रक्चर टू रेजिस्ट द मॉइश्चर रायझिंग थ्रू द स्ट्रक्चर बाय द कॅपिलरी ऍक्शन. ओके, फंक्शन काय आहेत बघा. स्टॉपिंग द डॅम्पनेस इन द बिल्डिंग. मटेरियल कुठले कुठले वापरलेत बघा. बिट्युमिनस मटेरियल आहे, प्लास्टिक मटेरियल आहे, स्टील शीट आहे, त्या ठिकाणी मेटल शीट आहे, सिमेंट अँड द कॉन्क्रीट. दीज मटेरियल्स वी कॅन यूज फॉर द डीपीसी, दॅट इज द डॅम्प प्रूफिंग कोर्स. तर डॅम्प प्रूफिंग कोर्स म्हणजे काय, जमिनीच्या वरती आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी एक लेअर द्यायचा आहे. मग तो लेअर कशासाठी आपण देतो तर मॉइश्चर जे आहे टू रेजिस्ट द मॉइश्चर विच आर रायझिंग फ्रॉम द स्ट्रक्चर बाय द कॅपिलरी ऍक्शन. म्हणजे ग्राउंड मधून जे काय कॅपिलरी ऍक्शन होणार आहे तर त्यामधून जे काय मॉइश्चर क्रिएट होणार आहे तर त्यांना रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो डीपीसी आपण काय करतो प्रोव्हाइड करतो. इट इज अ हॉरिझॉन्टल बॅरियर. ओके, हॉरिझॉन्टल बॅरियर प्रोव्हाइडेड बिटवीन द सबस्ट्रक्चर अँड सुपरस्ट्रक्चर टू रेजिस्ट द मॉइश्चर रायझिंग थ्रू द स्ट्रक्चर बाय द कॅपिलरी ऍक्शन्स. यामध्ये फंक्शन काय आहेत तर डॅम्पनेस म्हणजे काय, जे मॉइश्चर आहेत तर त्या मॉइश्चरला काय करायचं रेजिस्ट करायचं, त्यालाच काय म्हणतात तर डॅम्पनेस इन द बिल्डिंग. आणि मटेरियल या ठिकाणी कुठलं कुठलं वापरलेलं आहे फॉर द डीपीसी तर मटेरियल आहे ते बिट्युमेन आहे, त्या बिट्युमेन वापरू शकतात किंवा त्या ठिकाणी प्लास्टिक शीट वापरू शकतात, मेटल शीट वापरू शकतात किंवा सिमेंट कॉन्क्रीट. जो आपण लेअर देतो आता जी प्लिंथ लेवल झाली तर त्याच्यावरती जो काय आपण सिमेंटचा लेअर देणार आहोत, सिमेंट कॉन्क्रीटचा लेअर असेल दॅट इज द डीपीसी असेल, किंवा काही वेळेला त्या ठिकाणी स्टीलची एखादी लेअर देऊ शकतो किंवा मेटल शीटचा लेअर देऊ शकतो किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा पण लेअर देऊ शकतो, काही वेळेला बिट्युमेनचा लेअर पण असू शकतो. सो दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ डीपीसी, दॅट इज द damp proofing course which will be helpful for us to reduce the moisture rising through the structure by the capillary actions. नेक्स्ट आता कंपोनंट ऑफ द सुपरस्ट्रक्चर. बघा त्या ठिकाणी बघितले प्लिंथ लेवल डीपीसी, आणखी त्या ठिकाणी आपण काय बघितलं फाउंडेशन बघितलं. दीज आर दी कंपोनंट्स ऑफ द बिल्डिंग. नाउ विल मूव्ह टुवर्ड्स द कंपोनंट ऑफ द सुपरस्ट्रक्चर. यामध्ये पहिला जो कंपोनंट आहे दॅट इज द वॉल. समजते का सगळ्यांना? मॅम डॅम्पनेस म्हणजे काय? डॅम्पनेस म्हणजे आता समजा आपली जमीन आहे तर त्या जमिनीच्या वरती समजा आपण मॉइश्चर जे तयार होतात की नाही, पाणी आता समजा पाणी वगैरे झिरपलेलं आहे आणि त्याच्यापासून मॉइश्चरायझर नेचर जे तयार होतं आपल्या जमिनीचं. समजा घर बांधलं आपण, घरामध्ये आपण पहिल्यांदा काय केलेलं असतं पूर्ण भरून घेतलेलं असतं काय तर मुरमानं घर भरलेलं असतं. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काय करतो डीपीसीचा लेअर देतो. डीपीसी म्हणजे काय करायचंय काय म्हणतात ते जनावरांच्या गोट्यामध्ये वगैरे आपण पसरतो त्याला काय म्हणतात, कॉन्क्रीट पसरतो त्याला काय म्हणतात, सिमेंटचा लेअर किंवा कॉन्क्रीटचा लेअर किंवा स्टीलचा लेअर. जे की मॉइश्चर आहे ते आपल्याला काय करायचं त्याला रेजिस्ट करायचं आहे. मॉइश्चर जे जमिनीमधून जे वरती आपल्याला येणार आहेत, मॉइश्चरायझर नेचरचे तयार होणार आहे तर ते डॅम्पनेस आपल्याला काय करायचं रिमूव्ह करायचे. आणि त्यासाठी आपण कॉन्क्रीटचा लेअर देऊ किंवा त्यामध्ये स्टील प्लेट एखादी हातरू त्या ठिकाणी किंवा एखादी मेटलची शीट असेल ती आपण त्या ठिकाणी हे करू आपण थोडक्यात, किंवा टाइल्सचा वापर त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली करतो का तर टू रिड्यूस द मॉइश्चर फ्रॉम द earth surface. So that is the dampness. नेक्स्ट जो पॉइंट या ठिकाणी येतो दॅट इज द कंपोनंट ऑफ द सुपरस्ट्रक्चर. समजलं का? येस मॅम. ओके, नेक्स्ट वन इज द कंपोनंट ऑफ द सुपरस्ट्रक्चर. कोण सांगेल का आता कंपोनंट ऑफ द सुपरस्ट्रक्चर मध्ये कुठले कुठले कंपोनंट येतात? वॉल, बीम, वॉल येतं, बीम येतं, परत पुढे डोअर्स. नेक्स्ट वन windows,
कॉलम विंडो विंडो झालं, विंडो नंतर कॉलम स्लॅब slab, that is also one of the part of the superstructure. म्हणजे बघा पहिला जो कॉम्पोनंट आपण विल सी दिस इज अ वॉल कॉम्पोनंट. आता वॉल जो आहे तर तुम्हाला पिक्चर मध्ये दिसेल वॉल आहे ते मसोनरी वॉल दिसते तुम्हाला, ब्रिक मेसोनरी आहे वापरलेली. वॉल हे कसं स्ट्रक्चर आहे, इट इज अ वर्टिकल स्ट्रक्चर आहे. वॉल इज अ स्ट्रक्चर दॅट डिफाइन्स अन एरिया, कॅरीज अ लोड, हा लोड कॅरी करण्याचं काम करतो, प्रोव्हाइड्स अ सिक्युरिटी अँड द शेल्टर, म्हणजे आपल्याला प्रोटेक्शन जे आहे, शेल्टर जे आहे ते वॉल चारही बाजूनी काय असतात तर वॉल असतात आणि आतमध्ये आपली काय होती तर रूम तयार होते. हे इट इज अ वन ऑफ द शेल्टर. शेल्टर ह्यालाच म्हणतात का तर इट प्रोव्हाइड्स, इट कॅरीज अ लोड, इट इज अ वर्टिकल एलिमेंट, इट कॅरीज अ लोड, आणि जो काय एरिया आहे तर तो कशाने केला जातो, इट प्रोव्हाइड्स, आपल्याला चारी बाजूने वॉल असतात आणि मध्ये जी आपली तयार झालेली त्याला आपण काय म्हणतो रूम असते. तर या रूम मुळेच आपल्याला काय मिळणार आहे तर एक शेल्टर मिळणार आहे. सो दॅट इज अन्न, आपण म्हणतो की नाही अन्न वस्त्र निवारा हे आपल्या गरजेच्या वस्तू आहेत, तर त्यामधला जो निवारा आहे तो आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग या कन्सेप्टनीच पूर्ण झालेला आहे. लक्षात आलं. तर हे जे शेल्टर आहे तर त्यामध्ये मॅक्झिमम टाइम्स हे जे वॉल आहेत किंवा कॉलम्स आहेत, बीम्स आहेत, ओके, हे जे कॉम्पोनंट ऑफ द बिल्डिंग आहेत तर त्याचा जास्तीत जास्त काय असणार आहे या ठिकाणी लोड कॅरिंगची कन्सेप्ट जी आहे तर लोड कॅरिंग बाय द टोटल लोड जे कॅरिंग होतो तो कुठं असणार आहे, वॉल वरती किंवा तुमच्या कॉलम वरती किंवा तुमच्या बीम वरती, आणि याच्या थ्रू हा लोड आहे तो आपण कुठे ट्रान्सफर करतो तर त्या आपल्या फाउंडेशन वरती, प्लिंथ वरती आणि नंतर आपल्या पूर्ण ग्राउंड वरती. पण त्यामधला जो मेजर कॉम्पोनंट ऑफ द बिल्डिंग जर असतील तर ते कुठले आहेत तर बीम, कॉलम आणखी वॉल. ओके, हे जे मेजर कॉम्पोनंट आहेत तर स्लॅब हा पण एक कॉम्पोनंट काय असणार आहे तर मेजर कॉम्पोनंट ऑफ द बिल्डिंग असणार आहे. का तर इट इज इन द व्हर्टिकल डिरेक्शन, आणि व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये टोटल लोड आहे तो हे घेण्याचा ट्राय करत असतात कुठले तर व्हर्टिकल कॉम्पोनंट. मॅक्झिमम टाइम जो टोटल लोड आहे कुठल्या टाइपच्या या ठिकाणी स्ट्रक्चर आपण कन्स्ट्रक्ट केलेलं आहे त्याच्यावरती पण हे पॅरामीटर्स काय करतात डिफाईन करतात. समजा लोड बिअरिंग स्ट्रक्चर आहे किंवा फ्रेम्ड स्ट्रक्चर आहे. लोड बिअरिंग स्ट्रक्चर मध्ये टोटल जो लोड आहे तो वॉल वरती येतो. फ्रेम्ड स्ट्रक्चर असेल तर ते टोटल लोड आहे तो तुमच्या कॉलम वरती येतो. आपण बघूयात पुढच्या स्लाइड मध्ये की बाबा व्हॉट इज मीन बाय द लोड बिअरिंग स्ट्रक्चर, व्हॉट इज मीन बाय द framed structure, that part we'll see. Okay, तर बघा wall is a structure that defines an area, carries a load, provides security and shelter. Okay, there are two types of the walls. One is the load bearing, आता ह्या ठिकाणी आलाच तो पॉइंट, load bearing wall and the non load bearing wall. म्हणजे बघा लोड बेरिंग वॉल्स असतील तर टोटल ही जी वॉल आहे आता तुम्हाला दिसते ही लोड बेरिंग वॉल्स आहे. तर याच्यावरती टोटल लोड जो असतो तो लोड कशावरती येतो, वॉल वरती येतो. नॉन लोड बेरिंग म्हणजे काय, त्या ठिकाणी फ्रेम्ड स्ट्रक्चर असेल, म्हणजे आपले जे मल्टी स्टोरी बिल्डिंग आहेत तर यामध्ये पहिल्यांदा काय केलं जातं तर पहिल्यांदा कॉलम उभा केले जातात. बरोबर आहे का, पहिल्यांदा कॉलम उभे केले जातात आणि नंतर त्या ठिकाणी वॉल उभा केले जातात. म्हणजे काय टोटल जो लोड आहे स्ट्रक्चरचा तो कशावरती येतो तर पूर्ण लोड आहे तो तुमच्या कॉलम वरती येतो. त्याला आपण काय म्हणतो तर फ्रेम्ड स्ट्रक्चर असं म्हणतो. आणि लोड बेरिंग वॉल म्हणजे काय तर त्यामध्ये पहिल्यांदा वॉल कन्स्ट्रक्ट केले जातात आणि पूर्ण जो लोड आहे तो वॉल वरतीच येतो. दॅट इज द लोड बेरिंग वॉल्स. लोड बेरिंग वॉल्स, these carry the structural load and transfer it to floor to the foundation. म्हणजे पूर्ण जो रूप असणार आहे तर रूपचा म्हणजे फ्लोअरचा जो लोड आहे तो कुठे येणार आहे तुमच्या वॉल जे आहे तर वॉल काय करणार आहे स्ट्रक्चर जो लोड आहे तो कॅरी करणार आहे आणि परत ट्रान्सफर कुठे करणार आहे टुवर्ड्स द फाउंडेशन. दॅट इज द लोड बेरिंग वॉल. नेक्स्ट वन इज द these are commonly used for single or double story building. म्हणजे बघा जे लोड बेरिंग वॉल्स आहेत, लोड बेरिंग जे स्ट्रक्चर्स आहेत ते किती फक्त सिंगल किंवा डबल स्टोरीचेच असतात. तुम्ही बघितले असतील पहिल्या जुन्या काळातले ज्या बिल्डिंग्स आहेत त्यामध्ये फक्त 2 स्टोरी बिल्डिंग असतात. सिंगल एक फक्त ग्राउंड लेवल किंवा ग्राउंड लेवलच्या वरती एवढंच फक्त काय असणार त्या ठिकाणी दोन काय असणार आहे स्टोरी असणार आहेत 1 आणि 2, आणि त्याचा टोटल लोड आहे तो त्या वॉल वरती येतो. लक्षात ठेवा म्हणजे लोड बेरिंग स्ट्रक्चर साठी लिमिटेशन्स राहतात. काय लिमिटेशन्स तर त्या ठिकाणी ती बिल्डिंग आहे ती एका सिंगल स्टोरीसाठी किंवा 2 स्टोरीसाठीच आपण काय करू शकतो यूज करू शकतो. पण जर मल्टी स्टोरी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची असतील तर त्या ठिकाणी वी कॅन गो फॉर द फ्रेम्ड टाइप ऑफ द स्ट्रक्चर. फ्रेम्ड म्हणजे काय पूर्ण एक कॉलम आहे तर त्या कॉलमचं काय केलं जातं पूर्ण बीम आणि कॉलम याचं फ्रेम नेटवर्क पहिला बनवतात
तुम्ही जे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत तर या सॉफ्टवेअर मध्ये पहिल्यांदा कॉलम प्रिपेअर करतात. कॉलम नंतर परत त्याचा अनालिसिस म्हणजे टोटल जो लोड आहे तो पूर्ण लोड कशावरती येतो फ्रेम स्ट्रक्चर मध्ये बीम्स टू कॉलम स्लॅबचा लोड पण परत ट्रान्सफर होतो कुणा थ्रू तर कॉलम थ्रू फाउंडेशनला ट्रान्सफर होतो सो दॅट इट इज नोन ॲज द फ्रेम्ड स्ट्रक्चर्स. आणि लोड बेरिंग मध्ये टोटल लोड कोण घेतात तर वॉल घेतात. These are commonly used for single or double story. फक्त सिंगल किंवा डबल स्टोरीलाच हे याचा उपयोग केला जातो. फंक्शन काय आहेत बघा वॉलचे इनक्लोज और डिवाइड द स्पेस टू मेक इट फंक्शनल अँड युजफुल. बघा इनक्लोज और डिवाइड या ठिकाणी स्पेस आहे तो इनक्लोज किंवा डिवाइड केला जातो टू मेक इट फॉर द डिफरंट फंक्शनल्स. वॉल आहेत मग ते वॉलचं कनेक्शन केलं जातं किंवा एक युजफुल एरिया जितका आपल्याला पाहिजे रूम साईज जितके आहे तर ते एनक्लोज केला जातो कशानं तर चारी बाजूनं वॉल काय केले जातात कन्स्ट्रक्ट केला जातात आणि मधला जो एरिया आहे दॅट विल बी हेल्पफुल फॉर अस फॉर द डिफरंट पर्पजेस डिफरंट फंक्शन्स वी कॅन यूज दॅट इज द वॉल. टू ट्रान्सफर द लोड ऑफ फ्लोअर्स टू द फाउंडेशन या ठिकाणी लोड आहे तो फ्लोअरचा जो लोड आहे तो ट्रान्सफर केला जातो टुवर्ड्स द फाउंडेशन बाय द वॉल. Next one is to provide the privacy, security and protection against the weathering condition. म्हणजे या ठिकाणी बघा जो टोटल लोड आहे तो लोड कोण ट्रान्सफर करतं तर वॉल ट्रान्सफर करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी बिल्डिंगला लागणारी प्रायव्हसी आहे सिक्युरिटी आहे प्रोटेक्शन आहे हे कोण प्रोव्हाइड करतं तर वेदरिंग कंडिशनला जे प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणार आहे ते म्हणजे कोण असणार आहेत तर वॉल असणार आहे इन द लोड बेरिंग वॉल्स. ओके non-load bearing walls that part we'll see in the next lecture. For this we'll stop here for this today's lecture. Okay.